आज पासून माळेगावची यात्रा सुरुवात झालेली आहे। आज देवसवारीचा कार्यक्रम होता। या यात्रेच्या निमित्तानं आम्ही आमच्याकडं अश्व असल्यामुळं या ठिकाणी राहुटी टाकलेली आहे। आणि या यात्रेचं वैशिष्ट्य असं आहे, या यात्रेला ही दक्षिण भारतातली सर्वात मोठी यात्रा आहे। आणि या यात्रेमध्ये अश्व येतात, कुत्रे येतात, सगळे पशु या ठिकाणी येत असतात। आणि हे यात्रामध्ये सर्व जाती धर्माची ही यात्रा आहे। खंडोबाचं प्रसिद्ध असं मंदिर आहे। आणि या यात्रेमध्ये जे भटके जमातीचे माणसं आहेत, यांच्या जात पंचायती देखील या ठिकाणी होत असतात। म्हणून या खंडोबाच्या यात्रेला, माळेगावच्या यात्रेला फार असं महत्त्व प्राप्त झालेलं आहे। बऱ्याच वर्षापासूनची ही यात्रा आहे। आणि या यात्रेमध्ये प्रचंड अशी उलाढाल होत असते। अश्वांची खरेदी विक्री, इतर जनावरांची खरेदी विक्री, पशु प्रदर्शन असेल, कुस्त्याची दंगल असेल, संगीत बारी असेल, अशा पद्धतीनं ही यात्रा 8 ते 10 दिवस चालवली जाते। आणि या यात्रेमध्ये सर्व धर्म समभाव हा जोपासला जातो। या यात्रेमध्ये प्रत्येक धर्माचा माणूस या ठिकाणी या यात्रेमध्ये येतो। आणि ही यात्रा सर्व धर्म समभावाची असल्यामुळं या यात्रेमध्ये एक विचार जोपासला जातो। आणि म्हणून या यात्रेला प्रचंड असं महत्त्व प्राप्त झालेलं आहे। आणि आता बऱ्याच रस्त्याची सुधारणा झालेली आहे। आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी पुढाकार घेऊन शासनाकडून विशेष असा निधी मिळवून घेतलेला आहे। आणि या ठिकाणी लाईटची व्यवस्था असेल, पाण्याची व्यवस्था असेल, रस्त्याची व्यवस्था असेल, असे आणि मार्ग असतील, अशा प्रकारे यावर्षी चांगली व्यवस्था करण्यात आलेली आहे। प्रताप पाटलांनी स्वतः लक्ष घालून या ठिकाणी व्यवस्था चोख ठेवण्यात आलेली आहे।